ॲम्ब्युलन्स ही वेळेवरती पोहोचली नाही। अक्षरशः म्हणजे फुडवालागत उडाली ती पोर। त्याच्या चेहऱ्यावरची दारू ही दुसऱ्या दिवशी पण उतरलेली नव्हती, असा त्याचा चेहरा मी स्वतः बघितला। पोरं खड्ड्यामध्ये उडून गाडी पडली होती आणि त्यातला एक तरुण त्या ठिकाणी मृत्युमुखी पडला होता। एका तरुण सायबर एक्सपर्टने बेदरकारपणे वाहन चालवून रात्रीचे जेवण करून मोकळ्या हवेत फिरायला बाहेर पडलेल्या दोघा तरुणांना गंभीरपणे चिरडले। यामध्ये अजिंक्य केदार पाटील या तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला असून मनीष मारुती तावरे हा तरुण गंभीर जखमी झाला आहे। यावर उत्तमनगर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून वाहन चालक अजिंक्य अरुण आघाडे याला अटक देखील करण्यात आली आहे। हा अपघात झाल्यानंतर आघाडे याने घटनास्थळी न थांबता पळून गेला होता। तर या दोन्ही तरुणांनी नुकतीच 12वीची परीक्षा दिली होती। सदरील घटना एनडीए रस्त्यावरील कोंढवा गेट जवळ असलेल्या एका मंगल कार्यालयासमोर आणि परमिट रूम बियर बार दरम्यान असलेल्या ऑलिव्ह रेसिडेन्सी समोर घडली। या अपघाताच्या प्रत्यक्षदर्शींशी चेकमेट टाइम्सनी बातचीत केली असता नागरिकांनी सांगितले की या व्हिडिओचे सहप्रायोजक आहेत साई समर्थ डेव्हलपर्स, खात्रीशीर बांधकाम, विश्वसनीय व्यवहार। जय गणेश डेव्हलपर्स, बांधकाम क्षेत्रातील एक तरुण नाव। अंजनी लॉन्स मंगल कार्यालय, कोंडवे धावडे, पुणे। पार्किंग, जेवणाचा स्वतंत्र हॉल आणि वधूवरांच्या सुसज्ज खोल्यांसह बजेटमध्ये असलेले एकमेव खात्रीशीर मंगल कार्यालय। काल साधारणतः 10:30 वाजता आम्ही रोज तसं वॉकिंगला जातो जेवण केल्यानंतर। आम्ही साधारणतः पुढं चालत असताना पाठीमागं आवाज आला जोरात। त्यानंतर आम्ही पाठीमागं वळून पाहिलं तर आम्हाला दिसलं की ॲक्सिडेंट या ठिकाणी झालेला आहे। तर मी त्वरित त्या ठिकाणी धाव घेतली आणि 108 नंबरला ॲम्ब्युलन्सला फोन पण केला, परंतु ॲम्ब्युलन्स ही वेळेवरती पोहोचली नाही। मग मी रिक्षाला वगैरे फोन करून मॅनेज करून रिक्षा तात्काळ तिथं बोलवली आणि त्यानंतर त्या मुलाला जो गंभीर जखमी झाले त्यांना रिक्षामध्ये बसवून हॉस्पिटलमध्ये नेण्याचं काम केलं। काल आम्ही रोजच्या तऱ्हेने आम्ही जेवण झाल्याच्या नंतर आम्ही असं वॉकिंगला रोज जातो त्या रोडला। तर आम्ही तिकडून येताना म्हणजे एक 10:30चा टायमिंग होता। तर असंच आमचं आणि त्यांच्या त्या पोरांच्यामध्ये एक 10 ते 15 फुटाचं अंतर होतं। त्या अंतरामध्ये आम्हाला पुढं आम्ही चाललो होतो आणि मागनं आम्हाला जोरात आवाज आला धडाम म्हणून। तर आम्ही मागं बघतो तर दोघं पोरांना एक स्पीडली गाडी आली होती लाल कलरची ब्रेझा म्हणून। त्यांनी एवढा जोरात अक्षरशः म्हणजे फुडवालागत उडाली ती पोर, एवढा जोरात। आम्ही आवाज टाकला त्याला, तर थांबला नाही पुढं। अक्षरशः आम्ही त्याला आडवं पण व्हायला गेलो, पण क्रॉस करून तो गाडीवाला निघून गेला। त्याचा गाडी नंबर आम्ही इथंच बघितला होता, MH12 VV 4163 नंबरची गाडी आहे बघा, लाल कलरची। तर तो अक्षरशः म्हणजे निघून गेला तो त्या बारात स्पीडनी। आणि आम्ही मागं बघतो तर पोरं म्हणजे नाही का दोघं असे, एकाला तर जबर मार लागला होता त्याला, अक्षरशः म्हणजे त्या रक्तबंबाळ झाला होता ते पोरगा। आणि एक मुलगा असं म्हणजे त्याला जास्त नाही पण बऱ्यापैकी त्याला पण लागलेला आहे। तर आम्ही त्वरित लगेच तिथं धाव घेऊन त्यांना एक रिक्षा म्हणजे ह्यांनी लावलं ॲम्ब्युलन्सला फोन, पण ॲम्ब्युलन्स काय एवढ्या वेळात आली नाही। पण आम्ही एक रिक्षा बोलून तिथं लगेच त्याला ताबडतोब उचलून रिक्षामध्ये आम्ही त्याला बसवलं आणि तिथं पोस्ट केलं। आत्ताची जी काय प्रसंग घडलेला आहे, हा प्रसंग सगळ्या नागरिकांनी CCTVच्या माध्यमातून बघितलेला आहे। आणि वारंवार या परिसरात आम्ही राहत असताना की असे असंख्य वाहन हे बेजबाबदारपणाने वाहन चालवत असतात आणि सगळेच नागरिक इथं जीव मुठीत घेऊन वॉकिंगला जात असतात। तर माझी प्रशासनाला विनंती आहे की वरती कुडजे आगळंबे असेल किंवा वरती भरपूर असे फार्म हाऊसेस झालेले एवढ्या मध्यंतरीच्या काही काळामध्ये, काही हॉटेल झालेले आहेत। त्यामुळं बहुतांश जे काय तरुण युवक आहेत किंवा नागरिक असतात हे सॅटर्डे संडे विकेंडसाठी वरती मोठ्या प्रमाणात एन्जॉयमेंटसाठी जात असतात। तर बहुतांश जे काय वाहन चालक असतात हे म्हणजे नशेत वाहन चालवत असतात। त्यामुळं असे काही प्रकार घडण्याचे चान्सेस हे जास्त प्रमाणात होतात। आणि त्यातलाच हा प्रकार आहे की तो जो वाहन चालक होता त्याला मी दुपारी भेटलो पण पोलीस स्टेशनमध्ये। तर त्याच्या चेहऱ्यावरची दारू
ही दुसऱ्या दिवशी पण उतरलेली नव्हती, असा त्याचा चेहरा मी स्वतः बघितला. त्यामुळं प्रशासनाने ह्या भागामध्ये थोडीशी गस्त ठेवली पाहिजे, नाकाबंदी ठेवली पाहिजे, की 31 डिसेंबरच्या काळातच फक्त ह्या गोष्टींकडे लक्ष दिलं जातं. पण इतर दिवशी ह्या गोष्टींकडे कुठलंच पोलीस प्रशासनाचं लक्ष नसतं. जसं मी वारजा भागात बघत असतो, कर्वेनगरमध्ये बघत असतो किंवा शिवण्यात पण गस्त असती पोलिसांची. तशी जर गस्त जर ह्या आपल्या 10 नंबर गेट किंवा आपल्या कोंढवा गेटच्या तिथे जर झाली, तर थोडंसं वाहन चालकांना किंवा वरती जे काही लोक जातात त्या लोकांना थोडासा एक दबाव राहील आणि त्या पद्धतीत इथून पुढे जे काय असे प्रकार व्हायला नाही पाहिजेत किंवा होणार नाही याची त्या ठिकाणी थोडंसं हे राहील त्यामध्ये. तर थोडीशी पोलीस प्रशासनाने ह्या गोष्टीकडे गांभीर्याने बघितलं पाहिजे आणि त्या पद्धतीत त्यांनी त्यांचं कर्तव्य, त्यांचं कार्य या भागात केलं पाहिजे, अशी माझी या ठिकाणी विनंती. मी प्रथमतः चेकमेट टाईमचे या ठिकाणी आभार मानेल की नेहमीच ते या परिसरामध्ये जे विविध गंभीर प्रश्न असतील त्याच्यामध्ये नेहमीच आमचा सर्वसामान्य नागरिकांचा आवाज प्रशासनापर्यंत पोहोचवण्यासाठी ते नेहमीच पुढाकार घेतात. तर या ठिकाणी काल जी अपघाताची एक मोठी घटना या ठिकाणी घडलेली आहे. एक नशेमध्ये येणारी ब्रिझा गाडी इतक्या स्पीडनी 80-90च्या स्पीडनी येऊन 2 चालत चाललेल्या तरुणांना मागच्या बाजूने जोरदार धडक देऊन त्या ठिकाणी निघून गेलेली आहे आणि त्या ठिकाणी एक तरुण जागेवरतीच मृत्युमुखी पडला आहे आणि दुसरा तरुण आहे तो गंभीर जखमी आहे. तर अशा स्वरूपाचं एक या ठिकाणी ॲक्सिडेंट झालेला आहे. अशा स्वरूपाचे अनेक ॲक्सिडेंट होत असतात. मागच्या 2 महिन्यापूर्वी देखील धरणाच्या मोऱ्यांसमोर एक 2 व्हीलरवरून मोठा खड्डा असल्यामुळं त्या ठिकाणी 2 पोरं खड्ड्यामध्ये उडून गाडी पडली होती आणि त्यातला एक तरुण त्या ठिकाणी मृत्युमुखी पडला होता. तर या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणावर टुरिझम आहे. या ठिकाणी सिंहगड किल्ला आहे, खडकवासला धरण परिसर आहे. या परिसरामध्ये अनेक टुरिस्टसाठी येत असतात आणि या ठिकाणी ड्रिंक अँड ड्राईव्हचे मोठ्या प्रमाणावरती प्रमाण वाढलेलं आहे. तर या ठिकाणी प्रशासनाला आमची विनंती राहील की या ठिकाणी प्रशासनाने चौक्या लावून या ठिकाणी पोलिसांनी जसं 31 डिसेंबरला चेकिंग केलं जातं आणि दारू पिलेले किंवा नशेमध्ये असणारे लोक आहेत ते गाडी चालवतात का किंवा काय करतात याच्यावरती प्रशासनाने लक्ष देऊन याच्यावरती अंकुश ठेवणं गरजेचं आहे. आणि जर अंकुश ठेवला तरच अशा घटना ह्या रोखता येतील असं मला वाटतं. आणि आजूबाजूला जे काही रस्ता या ठिकाणी वाढलेला आहे परंतु फुटपाथ नसल्यामुळं लोक डायरेक्ट रोडवरती चालत असतात. या ठिकाणी वॉकिंगसाठी बरेच लोक हजारो नागरिक या ठिकाणी जात असतात. परंतु या ठिकाणी रस्त्याला फुटपाथ नसल्यामुळं आम्ही नेहमी मागणी करत असतो की रस्त्याला फुटपाथ पाहिजे. महापालिकेने या गावांमधनं अनेक लाखो करोडो रुपयाचा टॅक्स वसूल केलेला आहे परंतु सुविधा नसल्यामुळं या घटना होत आहेत. तर आमची प्रशासनाला मागणी आहे, शासनाला मागणी आहे की या रस्त्याला लवकरात लवकर फुटपाथ द्यावेत जेणेकरून नागरिकांचा जीव ज्या पद्धतीने आता जातोय तो कुठंतरी नागरिकांना दिलासा मिळेल. तर या ठिकाणी आमच्या आणखी मागण्या आहेत त्या नेहमी आपण प्रशासनासमोर मांडत असतात. त्याबद्दल मी चेकमेट टाईमचं धन्यवाद मानतो.